नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. कैरी आणि लिंबाचं तुम्ही लोणचं खूपदा केलं असेल, पण अशा प्रकारे तुम्ही गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं करून बघा. तर हे लोणच्याची रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. तर या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे गाजरं बाजारामध्ये मिळतात. तर आपणाला मस्त असे फ्रेश गाजरे घेऊन छान आपणाला हे हिरवी मिरची आणि गाजरापासून आपल्याला छान लोणचं बनवायचं आहे. तर हे गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं वर्षभर टिकावं म्हणून मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे. तर मस्त असं हे गाजराचं आणि हिरवी मिरचीचं लोणचं बनवूया. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं घालण्यासाठी इथे मी फ्रेश गाजर घेतलेले आहेत. तर थंडीच्या दिवसामध्ये एकदम छान लाल चुटूक गाजरे येतात. तर इथे मी कमी तिखट असलेली मिरची घेतलेली आहे. तर इथे आपण गाजर आणि हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. तर आधी आपल्याला छान गाजर कापून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला बोट-बोट साइजचे आपल्याला छान असे हे गाजर कापून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्या गाजरामध्ये छान असं मधोमध छान मोठ्या-मोठ्या स्लाइसमध्ये जसे आपण फ्रेंच फ्राईजला कट करून घेतात, तर तशाच पद्धतीने आपल्याला हे गाजर कट करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने हे गाजर छान कापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही कट करून घेताना तुम्हाला साईज लहान-मोठी पण या गाजराची करू शकता. तर अशा पद्धतीने मी हे जसे फ्रेंच फ्राईजला जसं कट करून घेतात त्याच पद्धतीने मी हे गाजराचे छान काप करून घेतलेले आहेत. तर आपली मस्त गाजराचे काप करून तयार झालेले आहेत. तर आपण ही हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून याला कोरडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याचे देठं काढून घ्यायचे आहेत. तर देठं काढण्याच्या अगोदरच आपल्याला ही हिरवी मिरची धुवून घ्यायची आहेत. म्हणजे देठं काढून जर धुवून घेतलात तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर हे मिरच्या खूप लांब आहेत, तर आपल्याला जसं गाजर कापलं होतं त्याच पद्धतीच्या साईजमध्ये आपल्याला हे मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण मिरचीचे काप करून त्याला मधून आपणास कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मधून काप करून मिरची घातल्याने या मिरचीमध्ये छान या मसाल्याचा फ्लेवर उतरतो आणि ही मिरची एकदम खायला छान लागते. जर तुम्ही तिखट मिरची घेतला असेल, ती छोटी-छोटी असते, तर तुम्ही त्या मिरचीची देठं काढून त्या लोणच्यामध्ये घालू शकता. तर हे बघा आपण मस्त असे हे सगळ्याच मिरच्यामधून छान काप करून घेतलेले आहेत. तर आपले हे गाजर आणि हिरवी मिरचीचे छान काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला इथे लसणाचे छान काप करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे छोट्या-छोट्या स्लाइसमध्ये हे लसणाचा काप करून घेतले आहे. कारण हे लसणाच्या फोडी खूप मोठ्या आहेत म्हणून हे छान असे बारीक काप करून घेतले आहेत. तर तुम्ही गावरान लसूण असेल तर अख्खाच्या अख्खा तसाच घातला तरी लोणच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो त्याचा. तर हे आपलं छान लसूण कापून झालेलं आहे. तर आपण मिरची तर आपले हे गाजर, हिरवी मिरची आणि लसूण जे कापून घेतलेलं आहे, ते आपल्याला एक 4 ते 5 तास उन्हामध्ये असं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे लोणचं टिकायला मदत होते. लोणचं बनवण्यासाठी आपण याचा मसाला करून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे जिरे घेतलेले आहे, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे आणि 1-2 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे आणि 1 चमचा मेथी घेतलेली आहे. तर चवीनुसार मीठ घेतलं, लाल मिरची पावडर घेतलेला आहे, हळद पावडर, मोहरी आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मेथी टाकून घेतलेलं आहे, बडीशोप टाकलेला आहे, जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला याला छान एक 2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्याचं कारण म्हणजे आपलं हे यामधलं जे मॉइश्चर असतं ते याच्यामधलं निघून जावं, म्हणून हे आपण छान मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजून घेतल्यामुळे लोणचं छान 1 वर्षभर टिकतं आणि लोणचं खराब होण्याची शक्यता नसते. तर अशा पद्धतीने सगळेच हे जिन्नस भाजून घेतले आहेत. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तर आपल्याला हे छान थंड करून घ्यायचं आहे. तर हे सगळेच मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान त्याची जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जाडसर छान सगळेच मसाले वाटून घेतलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. नंतर मीठ घालून घेतलेलं आहे. हळद पावडर आणि आपण 1 चमचा हिंग घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळे मसाले आपल्याला छान मिसळून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हे हाताने सगळेच मसाले मिसळून घेतलेले आहेत. तर इथे आपला हा गाजर आणि हिरवी मिरचीचा लोणच्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर या लोणच्याची आपल्याला फोडणी करून घ्यायचं आहे. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं.
तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे लोणच्याचा मसाला केला होता, ते मसाला आपण या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. तर लोणच्याचा मसाला घालून छान आपल्याला मिक्स करून घेऊया. जास्त तेल कडकडीत एकदम गरम करायचं नाही, त्याच्यामधले मसाले जळतात. तर मी गॅस बंद केलेला आहे. नंतर आपल्याला छान याला मिसळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले हे लोणच्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर ही कढई छान खाली ठेवून आपल्याला ही फोडणी थंड करून घ्यायचं आहे. तर आपली ही फोडणी थंड होईपर्यंत आपण जे उन्हामध्ये गाजर, हिरवी मिरची आणि जे लसूण बारीक कट करून ठेवला होता, ते आपण याच्यामध्ये थंड झाल्यानंतर घालून घ्यायचं आहे. तर हे हिरवी मिरची आणि गाजर जे उन्हामध्ये ठेवलं होतं आपण, हे ठेवण्याचं कारण म्हणजे जरा याच्यामधलंच पाणी सुकल्यानंतर जर आपण हे लोणचं घातलात, तर आपलं लोणचं हे एकदम वर्षभरासाठी टिकतं. तर हे गाजर आणि हिरवी मिरची आणि लसणीच्या पाकळ्या आपण एका ताटामध्ये सगळेच जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. तर ही आपली लोणच्याची फोडणी पण छान थंड झाली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये गाजर, हिरवी मिरची आणि लसूण घालून छान मिक्स करून घेऊया. तर हे सगळेच मसाले आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला लोणचं घालताना जे आपण फोडणी करतो, ते सगळी फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले हे लोणच्यामध्ये मी 1-2 चमचे व्हिनेगर घातलं होतं. ते व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तर सगळ्यात शेवटी मी व्हिनेगर घालून छान मिसळून घेतलं या लोणच्याला आणि एका डिशमध्ये हे लोणचं काढून घ्यायचं आहे. तर हे लोणचं एक 8 दिवस असं ठेवून द्यायचं आणि हे लोणचं मुरल्यानंतर एकदम चवीला भारी लागतं. तर मस्त असं हे आपलं गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर माझी रेसिपी जर आवडली असेल, तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.